बारामतीत ड्रेनेज प्रश्नावर नागरिकांचा उद्रेक. स्प्रिंग विलेज रहिवाशांचे नगरपालिकेत ठिय्या आंदोलन. बारामतीतील स्प्रिंग विलेज सहकारी गृहरचना संस्थेमधील ड्रेनेज लाईन गेल्या 4 महिन्यांपासून सतत तुंबत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. वारंवार तक्रारी करूनही बारामती नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत आज संतप्त नागरिकांनी थेट नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. 274 सदनिका धारकांचे आरोग्य धोक्यात आले असून गटराचे पाणी घरात शिरत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. आरोग्य व बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप करत समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आज तुम्ही सगळेजण नगरपालिकेत आलात, काय मागणी आहे तुमची? माझं नाव नीता आनंद परमार. आम्ही कृष्णा लॉन्स स्प्रिंग विलेज सोसायटीमधून आलेलो आहे. गेली 6 महिने झाले आमची त्या ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे. आम्ही नगरपालिकेला वारंवार तक्रार केली, त्या सीओला सांगितलं, सगळ्यांना सांगितले. लेखी तक्रारी पण आम्ही दादांचं नाही का नावावर पण लेटर दिले होते, तरी पण आमच्या काही लक्ष दिलेलं नाही आहे. आम्ही आज किती दिवस झालं 6 महिने झालं घाणीत राहतोय. त्या दिवशी आमच्या एक मैत झालं तर ते घाणीत आम्हाला न्यावं लागलेले. आता काय करायचं त्याच्यावरती? आमच्या घरात लोक अक्षरशः सिरियस होते, ICU मध्ये होते, डेंग्यू झाला होता. मग नगरपालिका जबाबदारी घेणार का कोणाला काय झालं तर? तुम्ही काय अर्ज वगैरे केला होता का? अर्ज आम्ही केलेले, बरेच लेखी अर्ज आमचे बरेच. त्या तक्रार अर्जावरती नगरपालिका प्रशासनाने काय कारवाई केली नाही का? कारवाई काहीच केलेली नाही आम्हाला. नुसते आज करतो उद्या करतो, हो आम्हाला काम आहेत, आम्हाला वारंवार टाळण्यात चाललेले. आज तुम्ही सगळे नगरपालिकेत आला, काय भूमिका असणार आहे आपली आता? भूमिका काय, आमचं काम झालं आम्ही इथं हलणारच नाही. आम्ही काय घाणीमध्ये राहायचं? सत्र शिंदे स्प्रिंग विलेज गृहनिर्माण संस्था, फ्लॅट नंबर 303, तिसरा मजला. आमचे प्रॉब्लेम आज 6 महिने झाले गटार तुंबलेले आहे. वारंवार नगर पत्रव्यवहार केला तरी काय उपयोग नाही. येतात जातात, 2 शब्द गोड बोलतात आणि निघतात. मला सांगतो आज माझ्या लहान लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, माझ्या भगिनीत. मला सांगतो नगरपालिकेतले माणसं तर एक 10 मिनिट थांबणार नाही. आज आम्ही 6 महिने झालं त्या वातावरणात वावरतोय. मला सांगतो आज 6 महिने झालं. समोर एक रस्ता आहे, 30 फुटी रस्ता आहे. समोरचा व्यक्ती काय म्हणतोय, रस्ता तो माझ्या मालकीचा आहे. मग रस्ता जर त्याच्या मालकीचा असेल समोरच्या व्यक्तीच्या, काय मग नगरपालिकेने ड्रेनेज कसं काय टाकली, बिल्डिंगमध्ये परमिशन कसं काय दिली, प्रांती पुलं समोर येणे प्लॉट आहे, येणे प्लॉट पाड्या परमिशन कशी दिली, हे बरेच प्रश्न आहेत. मला सांगतो आम्हाला त्या प्रश्नाचे काय देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमचं काम झालं, आमचा विषय मिटला. मला सांगतो माझ्या बिल्डिंगमध्ये सर्व सामान्य लोक राहतात. मला सांगतो शिक्षणाचा खर्च आहे, मुलांच्या घराचे हप्ते आहेत. मला सांगतो कोण आजारी असतात. मला सांगतो म्हणजे ह्या लोकांनी नेमके घराचे हप्ते भरायचे, ते शिक्षणाचा खर्च करायचा, आजारी पडल्यानंतर हे करायचं. आज त्या घाणीमुळे रोगराई वाढली. म्हणतो मच्छर वाढल्यात. अक्षरशः जेव्हा 5 मिनिटं बस वाटायचं. मला सांगतो झोपायचा विषय लांबच राहिला. मला सांगतो म्हणजे सगळं कशासाठी दवाखाली चालले. साधारण किती दिवस झाले प्रलंबित प्रश्न आहे? 7 महिने झाले साहेब. मला सांगतो शिवसाहेबांकडे आलो, शिवसाहेब तिथे येऊन गेले, लक्ष देतो म्हणले. 6 महिने झाले शिवसाहेबांनी पण लक्ष दिलं नाही. मला सांगतो आणि शिवसाहेबांनी म्हणजे आपण काय करतो, पुरावे त्यांना पाठवले त्या रस्त्याचे. रस्ता हाय कोणाच्या मालकीचा ते पण पुरावे पाठवले. समोरच्या व्यक्तीशी माझं बोलणं मी कॉल रेकॉर्डिंग त्यांना पाठवलं. मग माझा हा आरोप आहे की नेमकं ती कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवलं होतं. मग पुढे कसं काय गेलं? मग नेमक्या मध्ये प्रश्न निकाली काढायचा आहे का, वादविवाद पेटवायचा आहे का, जो माणूस प्रयत्न करतोय झाड पाडतोय त्याची विकेट टाकायची, नेमकं करायचं आहे काय? मग तुम्ही मला सांगा, आमच्या सर्वसामान्य भगिनींनी, मातांनी, लोकांनी काय करायचं मला तुम्ही सांगा. वारंवार सांगून वारंवार पळून पण जर उपयोग होत नसतं, उपयोग नाही त्या गोष्टीत. मला सांगतो लालबेग साहेब कोण आहे मला माहीत नाही. मला सांगतो त्यांच्यापाशी फॉलोअप घेतला, म्हणजे प्रत्येकाशी मी फॉलोअप घेतला आहे. आणि प्रत्येक माझ्याकडे ठराविक लोकांच्या रेकॉर्डिंग पण आहे, पुरावा पाहिजे असेल तर. मला सांगतो बिल्डर साहेबाचा फॉलोअप घेतला. बिल्डर साहेब म्हणतोय, बिल्डर काय म्हणताय आम्हाला, तुम्हाला बिल्डिंग दिली, पेनल्टेड करून दिले, आता माझा काय संबंध राहिला नाही. जशी समोरच्या माणसाची प्रॉपर्टी आहे, आमचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की रोडचा मला TDR भेटला नाही, बरोबर आहे. त्यांची मागणी त्यांनी मांडावी. आम्ही आमची मागणी मांडतोय की आमचं ड्रेनेजचं काम करून द्यावं.